नमस्कार मित्रांनो, आज आपण काटेसावर, ज्याला इंडियन सिल्क कॉटन ट्री किंवा शाल्मली असे म्हटले जातं, बॉम्बॅक्सिबा या वृक्षाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. केवळ शोभिवंत नसून औषधी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असं हे झाड आहे. स्वागत आहे. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुम्हाला काटेसावरीचं झाड आणि त्याच्या फुलांच्याबद्दल माहिती देणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे, त्याबद्दल आता माहिती देतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ही जी फुलं जी आहेत ना मित्रांनो, अतिशय गुणकारी अशी आहेत. तर चूर्ण जर बनवून आपण दुधामधून जर सेवन केलं तर आपल्याला ताकद येईल. त्याचे फायदे मी सांगणार आहे तुम्हाला. अत्यंत वेगानं वाढणारे हे झाड आहे, जे कमी पाण्यात आणि कोणत्याही जमिनीत तग धरू शकते. जानेवारी ते मार्च या दरम्यान या झाडावरती पाने नसतात. लालसर रंगाची फुले येतात. त्या फुलानंतर बोंडे येतात, ज्यामध्ये मऊ असा कापूस असतो. बहुतेक जण पाठदुखीच्या आजाराने त्रस्त असतात. अशा वेळी पेनकिलर घेत असतात. मित्रांनो, या काटेसावराच्या फुलाच्या मदतीने तुम्ही पाठदुखीपासून आराम मिळवू शकतात. या फुलांची भाजी पाठदुखीवर फायदेशीर आहे. या फुलांची भाजी खाल्ली तर अशक्तपणा देखील दूर होतो. अनेक स्त्रियांना ल्युकोरिया अर्थात पांढरा स्त्राव होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी काटेसावरीची जी फुले आहेत ती फायदेशीर ठरतात. देशी तूप, कडे मीठ घालून काटेसावराच्या फुलांची भाजी बनवतात आणि ती भाजी खाल्ल्याने ल्युकोरियाच्या समस्येपासून आराम मिळतो. अतिसाराच्या समस्या दूर करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. या काटेसावरीच्या कोवळी पाने घेऊन ती बारीक करून मलम लावल्यास शरीरात असलेली कोणतीही सूज ही कमी होते. त्याचप्रमाणे याची पाने पिंपल्सवरती लावले तर ते नाहीसे होतात. डाग देखील नाहीसे होतात. या झाडाची साल बारीक करून पेस्ट लावल्यावर शरीरावरील खोल जखमा असतात त्या लवकर बऱ्या होतात. या झाडाच्या मुळाचे चूर्ण साखरेबरोबर सेवन केले तर ते कामोत्तेजक ॲफ्रोडायझॅक मानले जाते. या शाल्मलीचा मोचरस अर्थात गोंद हा शोषक, स्निग्ध, कामोत्तेजक कषाय चव असलेला आहे, की जो अतिसार, आमांश, अपचन, जळजळ, स्त्रीरोग, कफपित्त आणि रक्तजन्य विकारांवर प्रभावी असा मानला जातो. किडनी तसेच लिव्हरच्या आजारांवर फुलांचा रस हा अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे रक्तातील लिपिड प्रोफाईलला ठीक करण्याचे कार्य या फुलांच्यापासून बनवलेला जो अर्क आहे त्यापासून होते. आतडे किंवा पोटाच्या आतील ज्या जखमा झालेल्या असतील तर त्या भरून येण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधीमध्ये मित्रांनो, शाल्मली घृत, पुष्यनाक चूर्ण असेल व कुंकुमादी तेल असेल किंवा महानारायण तेल असेल यासारखी औषधे बनवण्यासाठी यांचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शाल्मलीला रक्तस्तंभक आतड्यांचे कार्य सुधारणारे एक श्रेष्ठ औषध म्हणून गणले जाते. आचार्य चरक आणि अष्टांग संग्रह यांनी मोचरसाचा उल्लेख संधानीय महाकषाय गटात केलेला आहे. त्याचप्रमाणे आचार्य सुश्रुत यांनी या फुलांचा समावेश प्रियंगवादी गानामध्ये केलेला पाहायला मिळतो. मित्रांनो, आता उन्हाळ्यामध्ये ही फुले उन्हामध्ये नीट वाळवा. मिक्सरवर त्याचे बारीक चूर्ण करा. हे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी आपण घेतले तर आपल्याला जी स्नायूमधून कटकट आवाज येणे, संधिवात, गुडघेदुखी, जिना उतरताना गुडघे दुखणे किंवा पायाचे घोटे दुखणे, सुजणे, खांदे दुखणे, मनगट दुखणे, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या विकारामध्ये या चूर्णाचा पुष्कळ असा लाभ झालेला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.